बघा आत्ताच काम माझं झालं. एवढे कपडे गावावरून आल्यावर एवढे कपडे धुतले. त्याच्या खाली साडी नेसलेली होती त्या दिवशी. एवढे कपडे धुतलेले होते. आजारी होती तरी कपडे धुतले. दवाखान्यात गेले आणि बाकी भरती बाथरूम घासून घेतले. किचन पण साफ करून घेतलं असतात. किचन पण साफ करून घेतले. आता ह्याच्यात आहे ना मला ज्वारी भरायची आहे आणि ती मुंग्या लागतात आणि त्याच्यासाठी मला औषध आणायचं आहे. ते मेडिकलमध्ये भेटतं ते औषध आणायचं आहे आणि गव्हासाठी एक ड्रम आणायचा आहे. तो पत्र्याचा म्हणतात. बघू आज संध्याकाळी विचार केला आहे मी. आज संध्याकाळी जाते. आता ह्यांची काही वाट बघत नाही. जर आलेच लवकर तर मग त्यांना घेऊन जाते असं करते. कारण मला परात पण नाही आहे खरं तर. मी गावाला ठेवली परात कणिक मळायची, त्यामुळे परात पण नाही. आता म्हटलं परात घेऊन येते कारण मला ना मूडच होईना कणिक मळायला त्या ताटामध्ये. तुम्हाला दाखवत नाही ताटात कणिक मळत असल्या ताटात मी कणिक मळत असते आणि हे सगळं सांगतं ती. त्यामुळे मला ना फक्त काही गडबडीत आहे ना कणिक मळायला येत नाही सकाळी उठल्या म्हणून म्हटलं परात एक आणायची, एक गहू ठेवायचा ड्रम आणायचा. बाकी बघू काय लक्षात. आणि पाय पुसणी पाण्याची बाथरूमच्या इथं ले ताप झाले मला. कणिक मळायला स्वयंपाक करायला मुली येणार झाले असं झालं मला. आताशी काम झालं. आता कृतिकाईला अर्ध्या तासाने ट्युशनवरनं तिला घेऊन जाते. नाही तर थोड्या वेळ थांबून मग त्यांची वाट बघते. काय म्हणतात एकटी जा म्हणतात का काय करतात बघू. त्यांना फोन करते मग थांबते. नाही तर माझं मी जाते घेऊन येते. त्यांची वाट बघण्यापेक्षा मग तिकडं नळ बंद करते. लई डोक्याला ताप झाला नुसता. गावाला ठेवलेत ना काय काय वस्तू आणि रूम छोट्या असल्यामुळे ना ॲडजस्ट करता येण्यात आली. ही कपडे मला घडी घालून तुम्हाला मी दाखवते. मग असं कपडे नीट ठेवताच येत नाहीत. मग असंच नीट ठेवलेली होती तर परत इथं झालं बघा. त्याच्यामुळे ह्यांना सांगितलं मी कपाट घ्या. ह्यांचं म्हणणं नको खालीवर करायला काम. पण आता काय करणार, सामान तर बसवायलाच पाहिजे नाही. सामान म्हणजे लोकांना ही कपडे बसवायचे, पोरांची ती बुक आहेत ना तिथं पण ते कोपऱ्यात काय काय सामान ठेवले ती सगळं कपाटात बसल. म्हणजे त्याच्यासाठी मी म्हटलं कपाट घ्या तर ऐकतच नाहीत अजिबात. बघू आता काय होते. तर आज मी संध्याकाळी डाळ भात, मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे. कारण आज आहे सोमवार. भात तर मी केलेलाच होता म्हणजे आधी, फक्त मला डाळ शिजवायची होती आणि डाळ शिजवून घेतली. त्याच्यानंतर मग मेथी मी आधीच नीट करून ठेवलेली होती. आणि हा गॅस आहे ना लवकर लागतच नव्हता कारण लायटरच खराब झालेला होता. मग भाजी धुईला घेतली कारण आता पावसाळ्याची एवढी माती लागते ना भाजीला. ही भाजी मी सासवडवरनं आणलेली होती येताना. हे बोलले गावची भाजी घे म्हणून मेथीची भाजी, शापूची भाजी, कोथिंबीरच्या 2 पेंड्या आणलेल्या होत्या. पण त्यातनं काय झालं, शापूची भाजी खराब झाली, मेथीची तरी चांगली राहिली. मग ही चांगली नीट करून 3 वेळा पाण्याने धुतली आणि परत नंतर 4थ्या टायमिंगला फिल्टरच्या पाण्याने धुतली. कारण आळ्या पण असतात, परत माती पण असते, परत ती घाण स्वच्छ करायला वेळ लागतो आणि पाणी पण जास्त लागतं मेथी धुण्यासाठी. आणि मग मला बाहेर पण जायचं होतं. ह्यांनी सांगितलेलं लवकर आवर बाहेर जायचं आहे म्हणून मग चाललेली होती माझी गडबड. आणि नेमकंच ही भाजी धुयचं मध्येच काम आलेलं होतं. आणि पावसाळ्याच्या भाज्या पण एवढ्या खराब होत्यात ना, सगळं व्यवस्थित नीट करावी लागते, नाहीतर ती खाऊशी वाटत नाही. सगळी मातीवाशी मला अजिबात आवडत नाही. असं पावसाळ्याची भाजी घ्यायला मी जास्त घेत नाही. कडधान्यच खरं तर घेते. आणि त्यात काय झालं महत्त्वाचं म्हणजे मी भाकरी केल्या, इकडं डाळ शिजली आणि मिरच्याच नव्हत्या. लक्षातच नाही. कृतिका गेलती बाहेर पुरींच्यावर खेळायला. लसूण हे सोलून ठेवलेलं होता, मिरचीसाठी राहिलेलं होतं काम. तर सर्वज्ञाला म्हटलं जा तर मग गेला नाही तो. शेवटी कृतिका आली आणि मग तिला मी पैसे दिले आणि मग ती घेऊन आली. तोपर्यंत तिला मी म्हटलं ती येईल खेळून, मग तिला आल्यावर मग पैसे देऊन. कृतिकाला मिरच्या आणायला लावल्या
आधी मी डाळ फोडणीला दिली आणि डाळ फोडणीला देईपर्यंत म्हटलं कृतिका काय करते ती बघून यावं. तर ही डाळ चांगली अशी छान शिजलेली होती. तर कृतिका खात होती. ह्यांनी खायला आणलेलं होतं काहीतरी आणि कृतिकाला सांगितलेलं कपड्यांच्या घड्या घाल. मग तिनं काही घातलं नाही, पहिली खायला बसली. बाहेरचं खायला तेवढं आवडतं आणि मी ती घेत होती एक आणि मग माझ्या लक्षात आलं की माझा उपवास आहे. मग मला हसायचं आलं, माझ्या लक्षातच नाही माझा उपवास आहे ते. मग इकडं करपायला लागलं तर पळत आले इकडं आपल्याला डाळ फोडणीला द्यायची. मग डाळ फोडणीला दिल्यानंतर मग मी मेथीची भाजी दिली फोडणीला, कारण मिरची नसल्यामुळं माझी दोन्ही पण कामं राहिलेली होती. आणि गावावरनं मी कोथिंबीर आणलेली होती, ती पण अर्धी नेहमी नासलेली होती. थोडीशी शेंड चांगलं राहिलेलं होतं, मग तीच ठेवलेली होती फ्रीजमध्ये. मग तीच थोडीशी टाकली डाळीमध्ये, कारण डाळीमध्ये जर कोथिंबीर टाकली ना तरी छान लागते. नंतर मग सगळी भाजी धुतल्यानंतर ना मग ही डाळ मी करून ठेवलेली होती, ती काढून ठेवली मी एका पातेल्यात, कारण मला त्यात कढईत भाजी बनवायची होती. त्याच्यामुळं मी काढून ठेवली आणि परत धुवून कढई परत मेथीची भाजी त्याच्यामध्ये केली. तर काल मी ही परात घेऊन आली बघा नवीन, 450 रुपयाची, चांगली जाड आहे. कारण मला परात नव्हती, तुम्हाला नाही का सांगितलेलं परात नाही आहे. तर गावाला ठेवली माझी परात लग्नातली आणि मी घेऊन आली 450 रुपयाची. 17 साईज होती ह्याची, चांगली जाड आहे. आणि एक धान्याचा डबा पण घेऊन आली बघा मी, हो का, हा धान्याचा डबा आहे. वरानं कपडे टाकले तसे. हे 950 रुपयाचा डबा आहे. आता ते कृतिकाला बनवायचं शाळेचं, उद्या त्यांच्या शाळेत कार्यक्रम आहे तर ती गेली आणायला कार्ड पेपर, तोरण बनवायचं आहे. आणि हा डबा रात्री आम्ही किती 10:15 वाजता आलो घरी, 9:30 वाजता गेलो रात्री आणायला. ते हे आले ना कामावरून, हे आल्यानंतर ना मग गेलो दुकानात. म्हटलं दुकान उघडे आहे का नाही काय माहिती, बंद करतात ना लवकर. मग हा डबा 950चा आणि परत तर मी आधीच आणलेली होती. आता बरं वाटायला लागले कणिक मळायला. खरं तर नाहीतर ते ताटात येतच नव्हतं मळायला, लय म्हणजे वेळ पण लागायचा आणि गडबडीच्या काही कामाचं नाही. ते पहिल्यांदाच अशी परात मिळाली माझी. लग्नातली जराशी इथं गोल नाही का असतं, पण त्याला असं शिरा पडलेला आहे. ही चांगली भेटली परत मला. तर कांदा बघा, एवढे कांदे नीट करायचे, वास यायला लागला. इथं आलो तेव्हा तिथं ठेवलं कांदा, म्हटलं येईल नंतर करायला. आता पोरगीचं तोरण बनवायचं आहे, उद्या शाळेत न्यायचं आहे त्यांना कार्यक्रमासाठी.